त्यासोबतच महाराष्ट्र सरकार DGIPRच्या वतीनं आम्ही एक दिवस पत्रकारांच्याकरता एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. महिला माध्यम आणि तंत्रज्ञान या विषयावरचं हे एक दिवसाचं आजचं प्रशिक्षण आहे. आपण असं बघतो की महिलांच्या विषयामध्ये वार्तांकन करताना पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यांची असलेली पॉझिटिव्हिटी, त्यांनी वापरलेले शब्द, वार्तांकन करत असताना जे वार्तांकन होतं आहे त्या वार्तांकनाची भाषा हे महिला विषयक विषय पुढे नेण्याकरता अतिशय उपयोगाची असते. पण कित्येक वेळेला जर निगेटिव्ह भाषा वापरली गेली तर मग मात्र महिलांना त्याचा खूप त्रास पण होतो. त्यामुळे माध्यमांची भूमिका ही अत्यंत जबाबदारीची असली पाहिजे असं राष्ट्रीय महिला आयोगाला वाटतं. आणि मग राष्ट्रीय महिला आयोगानं अशा पद्धतीचे एकदिवसीय कार्यक्रम आयोजित केले, ज्याचा उपयोग आम्हाला अतिशय चांगला दिसतो आहे. दिल्लीमधली आत्ताच एक कार्यशाळा झाली आणि हे लक्षात आलं की महिलांविषयक कायदे जे आहेत त्याचं कित्येक वेळेला उत्तम नॉलेज नसतं, वरवरची माहिती असते किंवा भाषा वापरताना खूपदा आपण जेंडर बायस होतो आहे हे लक्षातच येत नाही. पण आजच्या या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण जेंडर न्यूट्रल भाषा कशी वापरू शकतो किंवा त्या महिलेला आपण अपराधी ठरवून तर भाषा वापरत नाही ना, हे सुद्धा बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन इथं मिळतो आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या पत्रकारितेमध्ये करणं अतिशय अपरिहार्य आहे. पण मग आपण उपयोग पण कसा करू शकतो? फॅक्ट्स चेक करून घेऊ शकतो का आपण? AIचा उपयोग करून कसं पुढे जाऊ शकतो किंवा AIचा उपयोग होत असताना काय धोके आहेत? अशा सगळ्या विषयांच्यामध्ये या कार्यशाळेमध्ये डिस्कशन होतं आहे. आणि मला विश्वास आहे की ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना अतिशय उपयोगाची होईल. आज खूप आनंदाची पण गोष्ट आहे की मोठ्या संख्येनं आज मुंबईमधले पत्रकार इथं आले आहेत. आणि स्वाभाविक रीतीने जसं दिल्लीमधनं आम्ही आज मुंबईत आलो आहेत आणि मुंबईमधनं आता जिल्ह्यांच्यामध्ये पण हे विषय जातील असं मला वाटतं. मी महाराष्ट्र सरकारचे DGIPRचे खूप खूप आभार व्यक्त करते की इतक्या संवेदनशील विषयामध्ये त्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. आपण आपल्या विभागाच्या वतीनं सुद्धा काही माहिती गाठी घेतात का या प्रकरणाची? काही चौकशी तुमच्या वतीनं सुद्धा सुरू आहे? नाशिकचं जे प्रकरण आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे. आणि नुसतं गंभीरच नाही तर सगळ्यांना धक्कादायक असं हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे की पोलीस या विषयामध्ये कसा तपास करत आहेत. पण जसं मी आधी म्हणले की हे खूप गंभीर प्रकरण आहे. हे लक्षात घेता राष्ट्रीय महिला आयोगानं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं पण गठन केलेलं आहे. ही जी फॅक्ट फाइंडिंग कमिटी आहे ही कमिटी हायकोर्टाच्या पूर्व न्यायाधीश, त्याचसोबत एका राज्याचे पूर्व पोलीस महासंचालक आणि सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ ॲडव्होकेट या तिघांना घेऊन अशी ही कमिटी बनवलेली आहे. आणि या कमिटीचा दौरा गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. परवा आणि काल अशी 2 दिवस कमिटी नाशिकमध्ये होती. आणि या कमिटीनं पोलिसांशी चर्चा केलेली आहे की त्यांनी काय काय तपास केला आहे. त्याच पद्धतीनं पीडितांशी पण त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीडितांच्या ज्या नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे तिथंसुद्धा तिथल्याही लोकांशी संवाद साधला आहे. आणि एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढं गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पुढे ते गेले आहेत का, किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य आहे, हे सगळं ही कमिटी बघते आहे.
2 दिवसाचा कमिटीचा दौरा झालेला आहे आणि कमिटी त्याचं आता काम करते आहे. मी त्यांना येणाऱ्या 10 दिवसामध्ये या कमिटीचा जो प्राथमिक रिपोर्ट आहे हा प्राथमिक रिपोर्ट आयोगापुढं सादर करायला सांगितलेला आहे. नागपूरमध्ये सुद्धा असंच एक प्रकरण लक्षात येत आहे. असंच एक प्रकरण आता नागपूरमध्ये आज उघडकीस आलेलं आहे की कामाच्या ठिकाणी एका मुलीला अशाच पद्धतीने एका पर्टिक्युलर धर्माच्या जे काही नियम आहेत ते फॉलो करायला सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण अमरावतीमधलं प्रकरण बघितलं. महाराष्ट्रामध्ये एकूण ही एवढी प्रकरणं बाहेर येत असताना 1 महिना होतो आहे महाराष्ट्रात महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये. ही शोकांतिका नाही आहे का महाराष्ट्राची? आत्ता आपण जसा उल्लेख केला त्या अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP, त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवला आहे असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे. एक VCच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष आहे. हे प्रकरणसुद्धा खूप गंभीर आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या प्रकरणामधल्या अजून कोणी मुली फार तक्रार करायला पुढं आलेल्या नाही आहेत. पोलिसांनी स्वतःहून प्रकरण दाखल करून घेतलं आहे, पण न घाबरता मुलींनी पुढे येणं खूप गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना आवाहन करते की न घाबरता आपण या प्रकरणामध्ये जर काही माहिती असेल तर ती येऊन पोलिसांना सांगावी आणि कोणत्याही प्रकारे त्यांची आयडेंटिटी सगळ्यांच्या समोर न आणता या प्रकरणामधला तपास पुढं जाईन. त्यांचं जे सांगणं आहे ते पण व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून मग ते न्यायालयापुढं जाईन याची हमीसुद्धा या सगळ्या महिलांना द्यायची आहे. तर मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर मुली पुढं आल्या तर हे प्रकरणाला अधिक उत्तमपणे गती मिळू शकेल. पण पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवर आमचं लक्ष आहे. अशा प्रकारचे नाशिकमधल्या प्रकरणामध्ये तुम्ही जी कमिटी बनवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की एक रिटायर्ड जज आहे, माजी पोलीस महासंचालक आहेत, तर हे कोण अधिकारी आहेत किंवा रिटायर्ड जज आहेत त्याचे नावं तुम्ही सांगू शकता का, जी कमिटी या सगळ्याचा आढावा घेते? मुंबई हायकोर्टाच्या पूर्व जस्टिस श्रीमती साधना जाधव हे या कमिटीमध्ये आहेत. त्यासोबतच हरियाणाचे पूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री BK सिंग हे पण आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या लॉयर श्रीमती मोनिका अरोरा या कमिटीमध्ये आहे. आणि हे 3ही लोक गेले 2 दिवस जसं मी सांगितलं हे नाशिकमध्ये होते. आणि याशिवाय चौथी अजून एक व्यक्ती आहे जी राष्ट्रीय महिला आयोगाचे आमचे ऑफिसर आहेत, लीलावती. अशा 4 जणांची ही कमिटी आम्ही स्थापन केली होती. अमरावती प्रकरणामध्ये आम्ही बघतो आहोत. जसं मी सांगितलं की मी 3 दिवसापूर्वीच मी स्वतः एक VC घेऊन मी कलेक्टर, पोलीस ऑफिसर्स या सगळ्यांसोबत बोललेले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस कसं करतं आहे, पोलीस सगळ्या अंगानं विचार करतं आहे ना, याबद्दल मी खात्री करून घेतलेली आहे. पण मला असंही वाटतं आहे की या प्रकरणामध्ये अजून कंप्लेंट्स पुढं येण्याची गरज आहे. आम्ही त्याची वाट बघतो आहोत, पण नक्कीच त्याच्यामध्ये आमचं लक्ष आहे. या दोन्ही केस पुढे येण्याच्या पूर्वीचं एक प्रकरण महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे खरात प्रकरण. त्या खरात प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने आतापर्यंत एंट्री केलेली आहे का आणि केली आहे तर त्यांचं काम कशा पद्धतीने सुरू आहे? नाशिकचं जे अजून आधीचं एक प्रकरण आहे खरात प्रकरण, हे तर फारच गंभीर आहे आणि अत्यंत काळिमा लावणारं असं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची पण दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे आणि या प्रकरणामध्ये माझं अनेक वेळेला तिथले जे ऑफिसर आहेत, CP जे आहेत, त्या CPंची माझी चर्चा झाली आहे की कशा पद्धतीनं पोलीस काम करत आहेत. पण त्यासोबतच राज्याच्या पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनाही आम्ही पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही आत्तापर्यंत पोलिसांनी काय तपास केला आहे याची माहिती मागवलेली आहे. आज दुपारी माझी माननीय पोलीस महासंचालकांसोबत आज माझी मीटिंग आहे आणि स्टेट रिव्ह्यू आज त्यांच्यासोबत होणार आहे. त्यावेळेला अर्थातच या विषयाबद्दलची अजून चर्चा होऊ शकेल. मॅडम, याच खराब प्रकरणामध्ये राज्याच्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर देखील आरोप झाले. त्यांचं नाव
पार्टीच्या एका संस्थेवरती त्या सदस्य म्हणून वावरत होत्या, इतकी वर्ष त्यांचा संपर्क होता, असे फोटो सुद्धा समाज माध्यमांमध्ये आहेत. जरी त्यांनी राजीनामा दिलेला असला तरी मात्र होणारे आरोप गंभीर आहेत. तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाचं नेतृत्व करताय, कसं पाहताय सगळ्या प्रकरणाकडे आणि त्यांनी जे काही केलेलं आहे किंवा त्यांचे जे काही संबंध आरोग्यासोबत आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत त्यावरती तुमचं काय मत? याला जोडून प्रश्न की असं माहिती मिळते आहे की त्यांना चौकशीसाठी बोलवलं गेलं, परंतु मी महिला आहे, मी एवढा प्रवास करू शकत नाही असं सांगून त्या चौकशीला सुद्धा उपस्थित राहिल्या नाही. तर त्यांनी चौकशीला उपस्थित राहावं असं आवाहन तुम्ही कराल? मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत ते कुणी असू देत, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत. मला हे पण वाटतं आहे की SIT आपलं काम करते आहे, पोलीस आपलं काम करत आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि हा तपास नीट पुढं जाईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. माझा खात्री आणि विश्वास आहे की महाराष्ट्र पोलिसांचं नाव अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे. महाराष्ट्र पोलीस अत्यंत निपक्षपातीपणानं या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करतील. मात्र आपण अजून काही वाट बघण्याची गरज आहे. हा तपास नीटपणे पुढं जाऊ देण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रीय महिला आयोग या संपूर्ण तपासावर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे का? त्यांची स्वतंत्र काही बोलणं किंवा त्याच्या संदर्भात काही चौकशी समिती नेमणार आहे का? नाही, अशा पद्धतीचं त्यांची चौकशी करण्याचं कोणतंही मॅन्डेट आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे काही कोणती चौकशी करणार नाही आहोत. मात्र पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित करावं, पुन्हा म्हणते निपक्षपातीपणानं करावं, याकरता आमचा आग्रह तर आहेच आहे, पण आमचं लक्ष पण असेल. ज्या प्रकरणामध्ये शेकडो महिला बळी पडल्या आरोपीच्या सगळ्या कृत्याला, त्या आरोपीशी असणारे संबंध आणि त्यांच्यावरती असणाऱ्या खंडूगिरीचा विश्वास या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्यावरती ठेवून वावरत होते आणि अशा वेळेला त्यांच्यावरती होत असलेले गंभीर आरोप पाहता त्यांनी चौकशीला सामोरं जाणं गरजेचं वाटत नाहीये का? किंवा तुम्ही तशा प्रकारे आवाहन करताय का? कारण या सगळ्यामध्ये पारदर्शकता फार महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पोलीस त्यांना चौकशीला बोलावतील त्या वेळेला त्यांनी गेलं पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे त्यांनी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी ते केलंही पाहिजे असं मी त्यांना जरूर सांगेन की त्यांनी हे सगळं सहकार्य नीटपणे पोलिसांना केलं पाहिजे. काही राज्य महिला आयोगाला आता अध्यक्ष नाहीये रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर, मात्र आता त्याची प्रोसेस जी आहे नेमणुकीची ती कधीपर्यंत पूर्ण होईल हाती घेते का? आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो की अनेकांची अशी मागणी आहे की कुठल्याही राजकीय पक्षाची महिला आता त्या अध्यक्षपदावर नको, तर कुठली ऑफिसर नेमण्याची, म्हणजे तुमचं काय मत आहे की एखादी ऑफिसर नेमली जावी की राजकीय पक्षाची महिला अध्यक्ष म्हणून व्हावी? राज्य महिला आयोगाची अध्यक्ष नेमण्याचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळे या विषयावर निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल. पण त्यासोबतच आपण असं विचारलं की एखादी अधिकारी असावी का किंवा अन्य कोणी असावं का, तर हा पूर्णतः निर्णय हा सरकारचा आहे. सरकारने तो निर्णय घ्यावा. मी एकच म्हणेन की पदावर कुणीही येऊ दे, पदावरच्या येणाऱ्या माणसानं आपल्या पदाची जबाबदारी समजून त्यांनी काम करणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगेन. पक्षीय लागेबांधे असणाऱ्या व्यक्तीवरती जेव्हा अशा प्रकरणामध्ये आरोप उठवले जात आहेत किंवा पक्षाशी असणारे संबंध किंवा आरोपींशी असणारा त्यांचा प्रभाव या सगळ्या गोष्टीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. तिथे एखादा अधिकारी जर तटस्थपणे भूमिका बाळगत असेल तर तशा पद्धतीचा निर्णय व्हायला हवा. त्या तशा पद्धतीच्या निर्णयाकडे तुम्ही सकारात्मकतेने पाहताय? नाही, मला असं नाही वाटत. सरकारला जो कोणी योग्य वाटतं आहे त्याची नियुक्ती सरकारनं करावी. मग ती अधिकारी असेल आणि सरकारला वाटत असेल की ती योग्य आहे तर करायला हरकत नाही. पण त्यासोबत जर त्यांना असं वाटत असेल की समाजामधली एखादी व्यक्ती चांगलं काम करते तर त्यांचीही नियुक्ती करायला माझी अजिबातच ना नाही आहे. मी इतकंच सांगेन की तुम्ही कोणत्याही भूमिकेमध्ये असा, ज्या पदावर तुम्ही काम करता आहात त्या पदाला न्याय देणं हे तुमचं काम आहे आणि हा न्याय आपल्याला देता आला पाहिजे. त्या पदाची गरिमा सांभाळून आपण पुढं गेलं पाहिजे. महाराष्ट्रानं असे पण उदाहरणं बघितली आहेत की राजकीय पक्षाच्या नेत्या पण होत्या
आणि महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पण होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो व्यवस्थितपणे जो ताळमेळ जो सांभाळायचा आहे तो ताळमेळ घालून आपण पुढे गेले पाहिजे. ताई, हिंदी में बताइए, TCS में जो मामला हुआ है, उसमें महिला आयोग ने अब तक क्या जांच की? नासिक TCS के मामले में आपको हिंदी में चाहिए? एक बार मराठी खत्म करके फिर हिंदी कर लो, फिर मैं हिंदी कर लूँगी. मिसेस मुख्यमंत्री 2 दिवसांपूर्वी बोलताना असं म्हणाल्या की ऍक्सिस बँकेला त्या होत्या पदावर होत्या त्यावेळेस अशा पद्धतीचे एक प्रकरण त्यांच्या देखील लक्षात आलेलं आहे. एक मिनिट. तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं? अमृता फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देत असताना असं म्हटलं की ज्या वेळेला त्या ऍक्सिस बँकेत होत्या त्यावेळेला सुद्धा असं एक प्रकरण त्यांच्या कानावर आलेलं होतं. त्यांच्या इकडे कमिटी होती आणि मग त्या कमिटीने त्या सगळ्या प्रकरण ते हँडल केलं. त्यांनी असंही पुढं म्हटलं की अशा प्रकारचं प्रकरण आलं होतं आणि त्यांनी ते नीट हँडल पण केलं. पण याच्यामधनं हे पण स्पष्ट होतं आहे की जो पॉशचा जो कायदा आहे त्या पॉशचं जर आपण प्रभावी इम्प्लिमेंटेशन जर आपण केलं आणि ऑफिसमध्ये खऱ्या अर्थाने तो जर नीट लागू केला तर पीडित महिलांना न्याय मिळू शकतो. आपण हेही बघतो की जेव्हा पुरुष आणि स्त्री दोघं मिळून काम करतात त्यावेळेला अशा काही घटना घडतात. पण या जर घटना संवेदनशीलतेने बघितल्या गेल्या आणि जी इंटरनल कमिटी आहे पॉश कायद्याच्या अंतर्गत तिची जबाबदारी फार मोठी आहे. त्या कमिटीला आपल्या क्षेत्राचे न्यायिक अधिकार आहेत. त्या जर कमिटीने जर नीट काम केलं तर महिलांना न्याय पण मिळू शकतो. अमृताजींनी जो उल्लेख केला होता तो हा पण होता की त्यांनी ते व्यवस्थितपणे त्यांच्या बँकेमध्ये ते प्रकरण हँडल केलं आणि ते व्यवस्थितपणे पुढं गेलं. त्या महिलेला तिची सुनवाई झाली, तिला न्याय पण मिळाला. त्यामुळे हीच अपेक्षा आहे की कोणतीही ऑर्गनायझेशन असो त्यांनी पॉश कायद्याचं अंमलबजावणी ही उत्तमपणे केली पाहिजे. ताई, हिंदी में बताइए, नासिक TCS मामले में अब तक महिला आयोग ने क्या कहा? नासिक की जो TCS की जो घटना सामने आई है ये घटना बहुत ही खराब है. बहुत ही गंभीरतापूर्वक राष्ट्रीय महिला आयोग ने इसका संज्ञान लिया है और संज्ञान लेते हुए राष्ट्रीय महिला आयोग ने तुरंत इस घटना की जांच करने के लिए हमने एक फैक्ट फाइंडिंग कमेटी का गठन किया है. इस फैक्ट फाइंडिंग कमेटी में 4 लोगों की कमेटी हमने बनाई है जिसमें पूर्व हाईकोर्ट जस्टिस, पूर्व स्टेट के DGP, उन्हीं के साथ साथ सुप्रीम कोर्ट की लॉयर और राष्ट्रीय महिला आयोग के हमारे अधिकारी, ऐसे 4 लोगों का हमने कमेटी का गठन किया है. और उसी के साथ साथ इस कमेटी का 2 दिवसीय दौरा नासिक में हो चुका है. कमेटी ने अलग अलग क्षेत्रों में जाते हुए बात करी है, जांच भी करने का प्रयास किया है, सभी के साथ संवाद करते हुए घटना कैसे घटी है, घटना में और भी कोई इसके अलावा कुछ मुद्दे हैं क्या, जो पीड़ित लड़कियां हैं उनके साथ भी बातचीत करना है, उनके रिलेटिव्स के साथ भी बातचीत करना है, कंपनी के जो अधिकारीज हैं उनकी जो भूमिका है उस भूमिका कैसी है इसके बारे में भी समझ कर लेना है. ऐसे अनेक विषयों पर अभी इस कमेटी ने बात करी है, काम किया है. हमने कमेटी को ये कहा है कि आने वाले 10 दिन के अंदर कमेटी का एक प्राइमरी रिपोर्ट नेशनल विमेन कमीशन को पेश हो जाए. लेकिन ताई, इसमें सवाल आता है कि 9 कंप्लेंटेंट थे, इसमें से 8 महिलाओं ने कोर्ट के सामने ऑलरेडी हरासमेंट की कंप्लेंट की. क्या कंपनी के खिलाफ भी कोई एक्शन होगी? मैं एक बात ये भी कहूँगी कि पॉश जो कानून है इसका इम्प्लीमेंटेशन प्रभावी करना ये बहुत ज़रूरी है, ये मैंडेटरी है. अगर आप पॉश कानून का इम्प्लीमेंटेशन नहीं करते हैं तो उसके लिए भी ये दंडनीय अपराध है. तो उसके तहत तो अगर उन्होंने वो ठीक से नहीं किया है और ये ध्यान में आता है, ये समझ में आता है तो उसके अंतर्गत तो कार्रवाई होनी चाहिए. पर मैं आगे चल के एक बात ये भी कहूँगी कि इतना प्रभावशाली ये कानून है, इस कानून को अच्छे तरीके से काम करने के लिए आईसीज ने बहुत अच्छा काम करने की ज़रूरत है. हम ये भी देखते हैं कि कमिटीज़ तो होती है पर केवल ऑन पेपर रहती है. आगे चल के कमेटी बहुत उत्सुक नहीं होती है काम करने के लिए. उनका अच्छा ट्रेनिंग होने की ज़रूरत है. जब कमेटी का ट्रेनिंग होता है और कमेटी अच्छे तरीके से हियरिंग कर पाती है और कमेटी अपने ऑर्गेनाइजेशन को कहती है कि हमने ये निर्णय किया है तो वो निर्णय पूरे ऑर्गेनाइजेशन के ऊपर वो बाध्य है. ये भी कमेटी ने समझ कर लेना बहुत ज़रूरी है. अभी ये भी ध्यान में आ रहा है कि
पूर्णतः कमिटीज इसके बारे में अवेयर नहीं है। अगर अवेयर भी होती है तो भी काम करने के लिए डरती है। तो हमें इस विषय में और ज़्यादा काम करने की ज़रूरत है, अधिक जागरूकता निर्माण करने की ज़रूरत है, तभी ये चीज़ें रुक सकती है, ऐसा भी लग रहा है। महाराष्ट्र से और इस प्रकार का मामला था, मैं नागपुर से, जहाँ पे एनजीओ है वो महिलाओं का धर्मांतरण करता था, जिस प्रकार के प्रिंसेस होता, सेम वही मामला एक नागपुर के एनजीओ में है। इस तक को गिरफ्तार किया, महिला आयोग इस मामले का संज्ञान नहीं। जो आप जो केस के बारे में बोल रहे हैं उसमें अभी तक मैंने उसको देखा नहीं है, मुझे उसको देखने की ज़रूरत है। नागपुर के विषय में तो अभी नहीं देखा है, बट हम देखेंगे। पर उसी के साथ साथ जो अमरावती परतवाड़ा का जो विषय था उसको तो हमने संज्ञान लिया है उसका, और उस विषय में हम काम कर रहे हैं। अभी 2-3 दिन पहले मैंने वहाँ के सीपी, एसपी, कलेक्टर, इन सभी के साथ मैंने खुद ने वीसी के माध्यम से बात करी है, और क्या क्या घटनाएं घटी है और किस तरीके से पुलिस काम कर रही है इसके बारे में मैंने पूछताछ जरूर करी है। नासिक से पीछे से जुड़ा मामला है, आपकी टीम महिला आयोग से टीम वहाँ पे गई। क्या कुछ अब तक जांच में आप लोग के खुद सामने आया है? कितने क्या पीड़ित सब लोग मिला क्या और भी पीड़ित आपके सामने जांच के दौरान क्या मिला? मैं इतना ही आपको कहूँगी कि बहुत अच्छे तरीके से 2 दिवस हमारी ये टीम नासिक में थी। उन्होंने अनेक मुद्दों पर बात करी है, चर्चा करी है। उसके डिटेल्स अभी मेरे हाथ में नहीं है। 2 दिन का वो काम है, बड़ा काम है, अनेक लोगों को मिलना है। मैं भी और भी इस विषय में उनको और भी कुछ काम करने की और फिर से जाने की भी ज़रूरत पड़ सकती है। तो इसीलिए मेरे हाथ में अभी डिटेल्स नहीं है, तो मैंने आज बात करना बहुत कठिन है। बट आने वाले 10 दिन के अंदर हमने उनको कहा है कि वो प्राइमरी रिपोर्ट हमें दे दे, तो तब ये प्राइमरी रिपोर्ट के बारे में हम तब ज़रूर बात कर सकते हैं। आज करना कठिन है। मैंने अभी वही कहा है कि हमें इन सब विषयों पर टीसीएस के अधिकारियों के साथ भी बात करनी है कि जब ये घटनाएं उनके सामने आई थी तो उनका रुख क्या था, उन्होंने कितने गंभीरता के साथ उसको देखा था, उन्होंने अनदेखी करी थी या उन्होंने छोड़ दिया था, उन्होंने अनदेखी करी है तो क्यों करी थी। ऐसे अनेक प्रश्न कमीशन के सामने हैं। इन सभी के लिए हमें उनके साथ बात करनी होगी, उसके बाद ही हम कुछ नतीजे तक आ पाएंगे। अभी आज बात करना ठीक नहीं रहेगा। मैं एक ही बात कहती हूँ कि हमारा विश्वास जो संवैधानिक संस्थाएं हैं उनके ऊपर का कभी कम नहीं होना चाहिए। संस्थाएं अपने जगह पे है, व्यक्ति अपनी जगह पे है। अगर कोई व्यक्ति के ऊपर प्रश्न चिन्ह खड़ा हो जाता है तो आगे चल के उसकी जांच हो सकती है, और उसमें जो तथ्य सामने आ जाता है तो उस तथ्य को देखते हुए आगे चल के काम भी हो सकता है। पर उसमें कोई भी संस्था कभी दोषी नहीं होती है। इसीलिए संस्थाओं के ऊपर कभी सवाल नहीं खड़े होने चाहिए। हमारी ये सभी संस्थाएं, हमारे सभी कमीशंस ये कानून के साथ बने हुए हैं। इनके अधिकार, इनकी गरिमा हमेशा के लिए सेफ रखना, अच्छा रखना, ये हमारी हाथ की बात है। और अगर कुछ गलत भी होता है तो वो गलत वो संस्था नहीं करती है, ये भी हमने ध्यान में रखने की ज़रूरत है।